बाजारपेठेच्या रस्त्यात हे आपलं कालभैरवांचं स्वयंभू मंदिर आहे आणि इथे आता जीर्णोद्धार चालू आहे, म्हणजे मोठं मंदिर बांधण्याचं बांधकाम चालू आहे. मला लकीली देवाचा फोटो काढायचं चान्स मिळाला आणि इट वॉज अमेझिंग. आता आपण जात आहोत भवानीला. हे ग्रामदैवत श्री नवकालभैरव असं मंदिर आहे. बाबा इथूनच राईट होता. या राईटने आपल्याला आतमध्ये गेलं की आपल्याला आमच्या चव्हाणांच्या कुलदैवतेचं मंदिर लागतं आणि तो गांधारेश्वर देवी मंदिराच्या वेल्स आहे. सो तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी हे ॲक्च्युली रोड्स दाखवते सो दॅट तुम्ही रेकग्नाईज करून थोडंसं लिंक करू शकता. सो हा रस्ता गांधारेश्वर मंदिराजवळ जातो. मी सगळे लिंक्स खाली मॅप्सचे पिन करीन सो दॅट तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकाल गुगल मॅप्सवर. आता आपण हे तुम्ही वर पाठी पाहू शकता. नेक्स्ट राईट घ्यायचंय आणि हा इथे तुम्ही एक साईन दिसते तुम्हाला, त्याच्या स्ट्रेट आपल्याला इथे खाली जायचं. इथे खाली हे बघा, इथे खाली हा रूट आहे जिथून आपण येतो. आणि हे पहा मंदिर आहे. हे गांधारेश्वर मंदिर आहे. हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे आणि हे देवीचं मंदिर आहे. हा असा परिसर दिसतो देवीच्या मंदिराचा. हातपाय धुण्याकरिता मी पाणी काढायचा प्रयत्न करत होते आणि मी मिशन सक्सेसफुल झालं. कळशी घेतेस का हातात? आली कळशी? हळू हळू. हे स्वयंभू शिव गांधारेश्वरांचं मंदिर आहे. हे वशिष्ठी नदी जिथून फ्लो करते. अपोजिटला तुम्ही जे पाहू शकता ते चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे. त्याच्या पलीकडल्या बाजूलाच आहे, ब्रिज क्रॉस करून. आणि हे स्वयंभू असल्या कारणामुळे या मंदिराचे खूप नियम पाळावे लागतात. गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश करण्याची अनुमती नाही आहे, म्हणून आम्ही आत गेलो नाही. बट येस, बाबा माझं जाऊन दर्शन करून आले. स्त्रियांकरिता बाहेर शंकराची पिंड आहे ही कोपऱ्यात. त्यावर तुम्ही जलप्रवाह करू शकता आणि तुमची पूजा वगैरे करू शकता. आणि ही आमची आई भवानी, देवी भवानी आहे आणि ही आमची कुलदैवत आहे. कोकणातल्या देवी देवतांच्या ज्या मूर्त्या असतात त्या नेहमी काळ्या दगडात कोरलेल्या असतात. त्यामागचं सायंटिफिक रिझन असं की आपण कलियुगात आहोत आणि असं मानलं जातं. कलियुग म्हणजे कलियुग. त्या कारणामुळे सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोकणामध्ये काळ्या आहेत. हा असा सुंदरसा परिसर आहे आपल्या मंदिराच्या आसपासचा. आणि ही देवीचा गाभारा आहे. देवी च्या समोर सिंह आहेत. आपण नदी किनारे फोटोशूट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. ऑथेंटिक अशी ती तांब्या पितळ्याची कळशीसुद्धा आहे. आता चाललो आहोत खेर्डीवरून टेरवला. सो टेरवला कुलस्वामिनी देवीचं मंदिर आहे. वाघजाई देवीचं मंदिर आहे.
सो आपण आता त्या देवीचं दर्शन करायला जात आहोत आणि लेट्स गो, विल सी अँड मीट देअर. रस्ता येण्या जाण्याचा खूपच सुंदर आणि गुड कंडिशनमध्ये आहे. पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट ही अशी की तुम्ही जर टेरवच्या देवीचं दर्शन करायला जात आहात तर टेरवच्या 1 किलोमीटर ते 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये नेटवर्क मिळत नाही. सो जाणं हे तुम्ही कराल तर 4 वाजेपर्यंत जर तुम्ही रिटर्न येणार असाल अशाच मोमेंटला तुम्ही जाऊन दर्शन करा. द रोड इज अमेझिंग. निसर्गरम्य असं पूर्ण येता जातानाचा रोड आहे आणि रोड खूप शांत आहे. वाटचाल लोकांची जरा कमी आहे. देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही नेचर पाहूच शकताय. आपण आता चाललो आहोत मंदिराकडे दर्शन घ्यायला, तर चला जाऊया. हा टेरवच्या मंदिराचा परिसर आहे आणि खूप सुंदर असं हे टेरवचं कुलस्वामींनी वाघजाई देवीचं मंदिर बनवलेलं आहे. पावसाळ्यात तर हे अजूनच छान वाटतं. आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हिवाळा होता, इट वॉज विंटर्स. पण तुम्ही पाहू शकता खूप प्रसन्न वाटण्यासारखं असं हे मंदिर आहे टेरवचं. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं, पण येण्या जाण्याचा रस्ता जरासा असा आहे की नेटवर्क नसतं. तर एक्सपेक्टेड आहे की तुम्ही त्याच्या आधीच येऊन दर्शन करून जावे. ही आपली आई कुलस्वामिनी देवी. हे आपले भैरी देव आहेत. ह्या आई वाघजाई आणि कुलस्वामिनी देवी आहेत. आणि हा मंदिराचा गाभारा आहे आणि इथे तुम्ही देवींसाठी साड्या घेऊ शकता आणि देवींना अर्पण करू शकता. पावती फाडण्याचं इथे हे पूर्ण डेस्क आहे आणि हे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतील. याच गाभाऱ्यात 9च्या 9 देव्या ज्या आहेत नवरात्रीच्या, ज्या आपण पूजतो, त्यांचंही सुंदर असं गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दर्शन करायला मिळेल. हे तुम्ही पाहूच शकता आहे. आणि नवरात्री तिथे खूप मोठा असा सणही साजरा केला जातो. अर्थातच आपल्या इथे कोकणामध्ये शिमगा हा तेवढ्याच जोरात साजरा केला जातो, त्यावर तर नो डाऊटच. पण इथे स्पेसिफिकली या देव्यांचं मंदिर असल्या कारणामुळे त्याचीही काळजी घेतली जाते.